हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मैत्रिणींनो, आज अतिशय सोप्या पद्धतीची अशी आपण आणि वेगळी अशी आपण एक रेसिपी बघणार आहोत। तर कांदा पातीपासून भजी बनवणार आहोत। चला तर मग हे कांदा पात घेतलेले आहे, असे स्वच्छ निवडून ही आपण भाजी करू शकतो। ह्याचे पुढची पानं आणि हे बघा अशा पद्धतीने हे घेतलेली आहेत, स्वच्छ धुवून निवडून अशी निथळायला ठेवली होती। हे बघा अशा पद्धतीने आपण ही घ्यायची आहेत। चला आता एखादी अशी पसरट प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये बेसन घ्यायचं आहे। 3 चमचे बेसन घेतलेलं आहे आणि 2 चमचे 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ, हळद, गरम मसाला पावडर थोडीशी घ्यायची आहे आणि आता एक मसाला करायचा आहे। त्यामध्ये मिरची, आलं, लसूण आणि थोडासा ओवा असं हे बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला। हे बघा आता हा मसाला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे, म्हणजे टेस्ट खूप छान पद्धतीत येते ही। आता ह्याच भांड्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि तेच आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने चांगलं मिक्स करायचं आहे। हे बघा आता असे झालेलं आहे मिक्स। आता आपण हे जे कट करून घेतले ना कांद्याची पात, इकडं तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम होतं आहे। आता आपण हे याच्यात डीप करायचं आहे आणि सगळ्याला कोट करून घ्यायचं आहे। असं पसरट भांडं घेतलं ना की व्यवस्थित हे बसून जातं, नाही तर एखादं बोल वगैरे घेतलं तर ते बसत नाही। हे बघा आता हे तेलामध्ये तेल तापलेलं आहे, तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवर छान चांगलं भाजून घ्यायचं आहे, तळून घ्यायचं आहे। हे बघा आता अशा पद्धतीने आपण हे सगळे तळून घ्यायचे आहेत आणि टिश्यू पेपरवर एका काढून घ्यायचे आहेत। हे बघा आता दुसरे पण घ्यायचे आहेत, अशाच पद्धतीने तेही करून घ्यायचे आहेत। हे बघा किती छान दिसतं आहे। चला तर मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला तर मग उद्या भेटू आपण दुपारी ठीक 3 वाजता। तोवर धन्यवाद।